नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. कळव्यात वाहतूक बेटाची तोडफोड, पूर्ण होण्याआधीच दैना, लाखोंचा खर्च पाण्यात. दिव्यात भीषण पाणी टंचाई, ठाकरेंच्या शिवसेना दिवा प्रभाग समितीवर मोर्चा आणि हजारो अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं या संकल्पनेनुसार कळवा नाक्यावर नव्यानं तयार करण्यात आलेल्या सुशोभित वाहतूक बेटाची पूर्ण होण्याआधीच अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आल्यानं वाहतूक बेटाची रय्या गेली आहे. शहराच्या विविध चौकात 70 वाहतूक बेटं आहेत. या बेटांच्या सुशोभीकरणासाठी पालिका दरवर्षी लाखो रुपयांचा निधी वापरत असून एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर मात्र पालिकेचं या चौकांकडे दुर्लक्ष होतं आणि पालिकेनं खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जातात. शहराच्या सौंदर्यात वाहतूक बेटांची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाअंतर्गत अनेक वाहतूक बेटांना नवीन झळाळी देण्यात आली आहे. यामुळे ठाणे शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. मात्र नव्यानं तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. कळवा नाक्यावर नव्यानंच तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आल्यानंतर वाहतूक बेटांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय. ठाणे शहरात विविध चौकात तयार करण्यात आलेल्या चौकांचं पालिका थीम बेस्ड पद्धतीनं सुशोभीकरण करत असते. ज्या परिसरात वाहतूक बेट असतं त्या भागाचे सांस्कृतिक प्रतिबिंब उमटलं पाहिजे, त्यासाठी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करताना विशेष लक्ष देण्यात येतं. दिव्यातील भीषण पाणी टंचाई, अनियमित पाणीपुरवठा आणि नागरिकांना पाणी नसताना येणारी भरमसाठ बिलं या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाणे महापालिका दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. शिवसेना नेते खासदार राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि महिला पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यालयावरती धडकल्या. ठाणे महापालिकेत शिंदेंचं एक हाती वर्चस्व असतानाही मागील अनेक वर्ष दिव्यातील पाणी टंचाई न सुटल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढत शिंदे गटाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. दिवा प्रभाग समितीवरील धडक मोर्चा हा ट्रेलर असून दिवा शहरातील पाणी समस्या न सोडवल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा रोहिदास मुंडे आणि ज्योती पाटील यांनी दिलाय. यावेळेला दिवा शहरातील नागरिक, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महागिरी येथील संघटनेच्या कार्यालयाजवळून शासकीय विश्रामगृहापर्यंत जिल्हाभरातील हजारो अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्यांच्या प्रलंबित आणि आश्वासन देऊनही पूर्तता न झालेल्या मागण्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरलं. विविध घोषणा देत सेविकांनी हा परिसर दणाणून सोडला आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी हा मोर्चा काढून प्रलंबित मागणीला लावून धरली. या संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एम ए पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंग, भगवान दवणे, राजेश सिंग, मुकुंद कदम आणि संगीता चाचणे इत्यादींच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी धडक मोर्चा काढून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाला आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण करून दिली. यावेळेला या मोर्चाच्या शिष्टमंडळानं येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिलं. येथील शासकीय विश्रामगृहासमोरच्या चौकात या सेविकांचा मार्ग अडवण्यात आला. त्यावेळेला या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळेला वाहतुकीचा काही अंशी खोळंबा झाला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीसांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चाद्वारे त्यांनी सेविकांनी दरमहा 10,000 रुपये, मिनी सेविकांना 7,000 आणि मदतनीसांना 5,500 रुपये दरमहा मानधन मिळतं. मात्र या अत्यल्प मानधनात शासनानं भरघोस वाढ करावी, कामासाठी लागणारे मोबाईल, छापील रजिस्टर, अहवाल, फॉर्म्स देण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या मिळत असलेल्या मानधनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दरमहा देण्याचा निर्णय करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी ॲक्ट लागू करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचे पैसे द्या, मिनी अंगणवाडीचं रूपांतर नियमित अंगणवाडीत करा इत्यादी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा सेविकांनी काढला. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি।
আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম, এটা নিয়ে আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। तुम्ही कुणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही, अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अजित पवार यांच्यावर केली. ठाण्यात पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत, ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. हा पक्ष त्यांना दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते, असाही गंभीर आरोप त्यांनी केलाय. मी कोणाला विचारून आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांचीच आहे, असं कुणीही सांगेल. माझं आंदोलन शरद पवार साहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलोच नसल्याचा दावा त्यांनी केला. पण तुम्हाला शरद पवारांचा राजीनामा का हवा होता आणि शरद पवार राजीनामा देणारे कोण? 35 वर्ष आम्ही आमची आयुष्य लावलेत ना त्यांच्यावर डावावर. महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी आपले आयुष्य त्यांच्या डावावर लावले. आम्हाला न विचारता शरद पवार राजीनामा देऊच कसे शकतात, हा आमचा पहिला प्रश्न होता. आणि त्यांना कंपल्सरी मागे घेणं भागच होतं. ह्यांना हा पक्ष दावणीला बांधायचा होता, ह्यांना हा पक्ष एका पक्षात विलीन करायचा होता. यांचं ऑलरेडी ठरलेलं सत्तेत जायचंय, त्याच्यासाठी हा पक्ष त्यांच्या हातात हवा होता आणि त्याच्यात शरद पवार अडसर होते, म्हणून यांना शरद पवारांना बाजूला काढायचं. आम्ही एवढे दिवस बोलत नव्हतो. आता तुम्ही जर शरद पवारांवरच बोलायला जाणार असाल तर आम्हाला सगळंच सत्य सांगावं लागेल. हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खासगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावं आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यांसारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. लक्षवेध इन्स्टिट्यूट आयोजित ठाणे येथील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी बिझनेस जत्रा 2023 सोहळा उद्योजकतेचा उत्सव महाराष्ट्रीय लघुउद्योजकांचा या बिझनेस जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही बिझनेस जत्रा 1 आणि 2 डिसेंबर रोजी टिपटॉप प्लाझा ठाणे इथे असणार आहे. यावेळेला आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के, संजीव नाईक, ॲडव्होकेट संदीप केकाणे, अरुण सिंग, निनाद जयवंत, निलेश सांबरे, गणेश दरेकर, रतुल राजोड इत्यादी उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत पुढे म्हणाले की नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचं धोरण शासन अतिशय गांभीर्यानं राबवते. महाराष्ट्रानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षात 5016 उद्योजक तयार केले आणि आता गेल्या 9 महिन्यात 13,256 नवउद्योजक उभे राहिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकालात अनेक मोठ्या प्रकल्पांसोबत 1,37,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलेत. रत्नागिरीत कोका कोला हा पहिला मोठा प्रकल्प उभा करतायत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कोका कोलाच्या सीईओंना सांगितलं की आमच्याकडे तज्ज्ञांपासून ते कामगारांपर्यंत सर्व काही आहे. त्याचबरोबर इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. त्यावर कोका कोलाच्या सीईओंनी 1,500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जात असून हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. आंबेडकरांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली इथे निधन झालं. त्यांच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवसाचा औचित्य साधत दरवर्षी बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं 14 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. आता त्यामध्ये आणखीन 2 गाड्यांची भर घालण्यात आली आहे. म्हणजे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 16 अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. या गाड्या 5 आणि 7 डिसेंबर रोजी चालवल्या जातील. रेल्वेनं या गाड्यांचं वेळापत्रक जाहीर केलंय.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 67वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त दादर चैत्यभूमी आणि मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांच्या ठिकाणी दर्शन व्यवस्था तसंच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील मध्यवर्ती व्यवस्था या ठिकाणी चोयच तयारी सुरू आहे. या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच आढावा घेण्यात आलाय. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळव्यात वाहतूक बेटाची तोडफोड, पूर्ण होण्याआधीच दैना, लाखोंचा खर्च पाण्यात. दिव्यात भीषण पाणी टंचाई, ठाकरेंच्या शिवसेना दिवा प्रभाग समितीवर मोर्चा आणि हजारो अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.